कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईकांविरोधात ठिय्या मांडलाय। त्यांनी रस्त्यावर उतरून नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणाही दिल्या। यावेळी भाजपचे कार्यकर्ते थेट शिंदे गटाच्या आमदारालाच भिडलेत। नेमकी ही वेळ का आली? या राड्यामागील कारण काय? घटना कुठे घडली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत। हा संपूर्ण राडा मीरा रोड मध्ये घडलाय। याला कारण ठरलंय भाजप नगरसेवकांचा एक व्हिडिओ। एक काम है, घुस गेलेला काम आहे ना। अरे तुला पण आहे, ऐक मला श्राप आहे तुला। संतोष सेठला सांगा तर तो नाही येणार आता। प्रताप सरनाईकांचा किती दादागिरी होईल। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। बनियान आणि पॅन्ट वर उभे राहून भिंत पाडणारी ही व्यक्ती भाजपची नगरसेवक आहे। अरविंद शेट्टी असं त्यांचं नाव। या व्हिडिओतून अरविंद शेट्टी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गंभीर आरोप केले। संतोष सेठला सांगा तर तो नाही येणार आता। प्रताप सरनाईकांचा किती दादागिरी होईल। सरनाईकांनी मला सर्वांसमोर शिव्या दिल्या, मला बरबाद केलं जातंय। त्यांनी अनेकांच्या जमिनी हडपल्या, फॅक्टरी लुटल्या, तरीही लोक त्यांना घाबरत आहेत असे गंभीर आरोप अरविंद शेट्टी यांनी केले होते। पण अरविंद शेट्टींनी केलेले आरोप त्यांनाच महागात पडलेत, कारण सरनाईकांकडून त्यांच्याच विरोधात काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरनाईक यांच्या दबावापोटी शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे तपास अधिकारी योगेश काळेला निलंबित करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येते। ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी जसं की आपला जावईच आला आहे, कुठलाही विचारायचं काय नाही, डायरेक्ट एफआयआर जे बोलतात ते एफआयआर करा, कुठले कागद विचारले नाही, काही विचारले नाही, म्हणून त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवर एफआयआर झाली पाहिजे। आमची अशी 5 मागण्या आहेत। जिथपर्यंत एफआयआर घेत नाही आम्ही इकडनं जाणार नाही। पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करा, मग अरविंद शेट्टी दोषी असेल त्याच्यावर करा, जी आम्ही 5 एफआयआर सांगितले त्याची इन्क्वायरी करा, जे दोषी असतील त्यांना कारवाई करा। राड्यामागील नेमकं कारण काय? चेना गावात अरविंद शेट्टी यांच्या मालकीचं BBC नावाचं हॉटेल आहे। पण या हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोरच सरनाईक यांनी RCC भिंत उभारली आणि त्यांचा रस्ताच बंद करून टाकला। त्यानंतर शेट्टींनी सरनाईकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आता त्याचे पडसाद संपूर्ण मीरा रोड परिसरात उमटलेत। आता या घटनेवर प्रताप सरनाईक आपली चुप्पी तोडणार का? मुख्यमंत्री यावर काय ॲक्शन घेणार का? आणि भाजपने ॲक्शन घेतली तर सरनाईकांचं काय होणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।